अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो न जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा म्हणे करुण विचार आरंभिले स्वामी चैत्र, ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करती. जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात देऊ बघले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली त्यांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पक्वानी सुवर्णताटी भरून आपणा पुढे येते. पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केल्या निर्धार सोडावे सर्व घरदारे. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे असे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासे. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदार्थ, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. 19 वरासी आनंदे आले मानसी. वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षेशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जेका शंकर जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने. तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयाचे लाविता अमृत असतं. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरीत. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांचे सांगणं दाद आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत. म्हणतीचे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता त्या दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वशनी ठेवे निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती, राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे एकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणात येती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोतो प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण वस्तू. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थान, राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षाती यती रूपेशी दत्त वास्तवी सांप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातील. तेथे आपण जाऊनी पैसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला त्याचे विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापुरम परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्राप्त काळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागून या मधुकोरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी. मागून यम मधुकोरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तेथे शेळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नियम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निश्चितीने चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपली प्राप्तन भोग भोगवी. दारुण पाहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसची. 1 मास होता निशिती स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी
येऊन या आज्ञापी अक्कलकोटीशी दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखीही काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगम असे. वृक्षातळी ठेवून वस्त्रास्ती गेले स्नान कराव्या. परतले स्नान करून परसत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून रुचिक एक निघाला. त्यासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षिकाने. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावे असे निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन त्यासी मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले. येऊन नगरी रम्य देखली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे सर्व वास करती तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमे अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हराव्या भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणाते अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. कथाध्यायचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेते. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करती. स्वामी सन्निध्य पातले. अजानुभाऊ सुहासे वदनशी स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पावाने धावणं दृढ चरण धरी गेले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून त्यासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असतील उपमंदिरात. राजांनी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्राप्त काळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपासे देवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी चोळाप्पासी बाई आज्ञा करी येशी. आपण येशी सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या मादारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडणे. एकचित्ते सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीराची व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पासी यावे मरण विष दिदले काढूल्यातून. पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोरी स्वामी सेवे करणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळाप्पाची शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करती. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाणे. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती. बाळाप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मग आज्ञा जावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावे इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थने देते आज्ञेसी. तरी टाकून चिठी यांची आज्ञा घ्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्तीत बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रति करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण वस्तू.